10वी बोर्ड परीक्षेचा पेपर मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांना फसवणाऱ्यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी टेलिग्रामवर ग्रुप तयार करून QR कोडद्वारे पैसे मागत असे। पोलिसांनी तांत्रिक तपासादरम्यान टेलिग्राम कंपनीशी ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून संशयितांचा शोध घेतला। तपासातून आरोपीचे बँक खात्याशी संबंधित तपशील मिळाल्यानंतर पोलीस चंद्रपूरला गेले। यावेळी चैतन्य विनोद शेंडे वय वर्ष 18 राहणार जातपुरा चंद्रपूर याने टेलिग्राम महाराष्ट्र स्टेट बोर्ड 2026 पेपर्स नावाचा ग्रुप तयार केल्याचं उघड झालंय। या ग्रुपवर बोर्डच्या पेपरची PDF टाकत असल्याचा बनाव करून फाईल अपलोड करत असे। या फाईलला पासवर्ड असे। पेपर मिळवण्यासाठी इच्छुकांना QR कोड पाठवून प्रति पेपर 600 रुपये UPI द्वारे पैसे मागत असे। तपासात तसेच फोनपे वरील दुसऱ्या UPI ID द्वारे व्यवहार होत असल्याचं निष्पन्न झालंय। संबंधित खात्याची माहिती घेतली असता ते खाते चैतन्य शेंडेच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालंय। फसवणुकीसाठी आरोपी आधी एक PDF फाईल अपलोड करत असे। दुसऱ्या दिवशी झालेला खरा पेपर त्या फाईलमध्ये एडिट करून अपलोड करत असल्याने फाईलची वेळ पूर्वीचीच दिसत होती। त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर आधीच उपलब्ध असल्याचा भास निर्माण होत होता। काही जणांकडून पैसे मिळाल्यानंतर आरोपी त्यांना ब्लॉकही करत होता। या प्रकरणात आरोपी किती विद्यार्थ्यांची फसवणूक केली याचा तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावरकर आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे।